जगातली सर्वात मोठी लोकशाही आज घडीला चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी सर्वात जास्त आर्थिक वृद्धी दर असणाऱ्या भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 2014 पासून आपला पाय घट्ट रोवून प्रशासन त्या ठिकाणी चालवतायत। मुळातच या ठिकाणी स्थिर सरकार आहे आणि मागच्या काही काळामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रशासनानं अमेरिकेविरुद्ध भारताचं हित लक्षात घेऊन काही निर्णायक आणि कठोर निर्णय घेतलेले आहेत। आतापर्यंतचा सीआयएचा इतिहास पाहिला तर सीआयए वेळोवेळी साऊथ एशियामध्ये किंवा अरब राष्ट्रांमध्ये तिथला सत्ता पालट करण्यामध्ये आणि जर गरज पडली तर तिथल्या काही महत्त्वाच्या नेत्यांचा खात्मा करण्यामध्ये सुद्धा मागे राहिलेला नाही। आणि हाच धागा जर आपण पकडला तर ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांनी निर्णायक भूमिका घेतलेली आहे आणि अमेरिकेच्या भारताविरुद्धच्या दबाव तंत्राला कुठलीही भीक घातलेली नाहीये, त्याचाच परिणाम म्हणजे सीआयएनं भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध हत्येचा कट रचला असावा। 31 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दबाव तंत्राला बळी न पडता रशिया आणि चायना यांच्या सोबतीनं चायनामध्ये तियानजिन इथे शिखर परिषदेला त्यांनी उपस्थिती लावली आणि त्यावेळेस रशियाचे प्रमुख पुतीन यांनी आपल्या फोर्टिफाईड व्हेकल्स मध्ये म्हणजेच त्यांच्या सुरक्षेच्या गराड्यामध्ये असलेल्या त्यांच्या स्वतःच्या वाहनामध्ये नरेंद्र मोदी यांना जागा दिली। त्यांच्यामध्ये गुप्तपणे काही चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या दिवशी ज्यावेळेस नरेंद्र मोदी भारतामध्ये परत आले त्या भाषणामध्ये त्यांनी जो एक प्रकारे संदेश दिला त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी चायनाला गेलो याचं तुम्हाला आश्चर्य वाटतं का, चायनामधून मी परत आलो याचं तुम्हाला आश्चर्य वाटतं। हे सगळे डॉट एकत्र जोडले आणि त्याच्या सोबतीलाच ज्याच दिवशी नरेंद्र मोदी हे तियानजिनला गेले होते त्याच 31 ऑगस्टला सीआयएचा इंटेलिजन्स ऑफिसर टेरेन्स जॅक्सन याचा बांगलादेशमध्ये मृत्यू होणं, कारण अमेरिका आणि अमेरिकेच्या या इंटेलिजन्स एजन्सीनं ज्या प्रकारचा डाव त्या ठिकाणी आखला होता त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी रशिया आणि भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीजनं एकत्रित प्रयत्न केला आणि त्यातूनच टेरेन्स जॅक्सन याचा बांगलादेशच्या ढाकामध्ये खात्मा करण्यात आला। हे सगळे डॉट जर एकत्र जोडले तर सीआयएचा आतापर्यंतचा इतिहास पाहता आणि भारतानं ज्या प्रकारे भारताचं हित लक्षात घेता अमेरिकेविरुद्ध मागच्या काही काळामध्ये निर्णायक भूमिका घेतलेली आहे त्या देशाच्या प्रमुखाला म्हणजेच प्रधानमंत्र्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी सीआयएनं नरेंद्र मोदींचा एक प्रकारे हत्या करण्याचा डाव आखला असेल, या सगळ्या दाव्यांना पुष्टी मिळते।